जय महाराष्ट्र. मित्रो, भारत अमेरिका जो करार होऊ पाहतोय, आता या करारामध्ये देशाचे पंतप्रधान आणि वित्तीय मंत्री वारंवार सांगतायत, की कृषी क्षेत्राला संरक्षित करण्यात आलेलं आहे. परंतु आपण पाहतोय, की भारतात आता डी-डी-जी-एस, ड्राईड डिस्टिलरी ग्रेन्स अँड सोल्युबल जे सुखं खाद्य आहे जनावरांसाठी, ते निःशुल्क आयात करण्यात येणार आहे. त्यासोबतच सोयाबीन तेल हे पण आता निःशुल्क आयात करण्यात येणार आहे. मग आता ह्या आयातीमुळं भारतीय उत्पादन डी-डी-जी-एस जे आहे, त्यावरती काय परिणाम होऊ शकतो? त्यासोबतच जी चेन रिएक्शन आपण म्हणतो, डी-डी-जी-एस वरती परिणाम, त्यानंतर सोया पेंडवरती त्याचा कसा परिणाम होतो आणि सोया पेंडचा परिणाम भारतीय सोयाबीनच्या उत्पादन बाजारावरती, त्याच्या बाजारभावावरती काय होतोय, याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांपर्यंत जाऊ द्या, ज्यांना आता ही चिंता सतवत आहे, की भारत-अमेरिका करार होऊ पाहतोय, पण कृषी क्षेत्राला यामध्ये किती फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यांना किती तोटा सहन करावा लागणार आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. तो भारत अमेरिका करारामध्ये काय वाटाघाटी झालेल्या आहेत, ह्या अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. आता ही गोष्ट सुरू होत आहे भारत अमेरिका यांच्यातील दीर्घकाळ चाललेल्या व्यापार युद्धापासून. अमेरिकेने सुरुवातीपासूनच भारतावर एक दबाव ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो म्हणजे भारताने अमेरिकेचे जी-एम पिकं किंवा दुग्ध व्यवसाय आणि पोल्ट्री क्षेत्रात अमेरिकन उत्पादनासाठी पूर्ण बाजारपेठ खुली करावी. ही मागणी भारतासाठी अत्यंत संवेदनशील होती. कारण त्यावर देशाचे लाखो शेतकऱ्याची उपजीविका अवलंबून आहे. याच कारणामुळं ऑगस्ट 2025 पासून या कराराच्या वाटाघाटीला कोणताही अंतिम निर्णय पर्यंत पोहोचू शकत नव्हतं. पण अखेर फेब्रुवारीमध्ये करार झाला. पण आता ह्या करारामध्ये काय तडजोडी झालेल्या आहेत आणि डी-डी-जी-एसची एंट्री कशी झाली आहे ते पाहूया. दोन्ही देशामध्ये वाटाघाटी होऊन एक आराखडा निर्माण करण्यात आला. कोणत्याही द्विपक्षी करारात काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी आपल्याला गमवावंच लागतं किंवा मोजावं लागतं. अमेरिकेला खुश करण्यासाठी भारताने या करारात एक मोठी खिळी खेळली आहे. ती म्हणजे डी-डी-जी-एसची एंट्री. आता भारताला डी-डी-जी-एसचा जो काही भारतीय बाजारपेठ आहे, डी-डी-जी-एससाठी अमेरिकन डी-डी-जी-एससाठी खुला करण्यात आलेला आहे. परंतु तांत्रिक पेच काय आहे? अमेरिकेत जो मका उत्पादन होतात, ते प्रामुख्यानं जी-एम आहे. म्हणजे त्यात मक्यापासून डी-डी-जी-एस तयार होतो. त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे, की भारतीय जी-एम पिकांना भारतात जी-एम पिकांना बंदी तर आहे. मग असं असताना हे डी-डी-जी-एस कसं काय स्वीकारलं जाणार? सरकार याबद्दल असं सांगतंय, की डी-डी-जी-एस तयार करण्याच्या प्रक्रियेत जी-एमचे कोणतेही अवशेष शिल्लक राहत नाहीत. त्यामुळं ते आयात करण्यासाठी हरकत नाहीये. आता डी-डी-जी-एसमध्ये अफ्लाटॉक्सिन नावाचं जे गुणवत्तेचं प्रमाण आहे त्याबद्दलही जाणून घेऊया. सध्या भारतामध्ये मक्याचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी प्रचंड प्रमाणात केला जातो. त्यामुळं उपउत्पादन म्हणजे सब प्रॉडक्ट म्हणून डी-डी-जी-एसचंही उत्पादन भारतात वाढलेलं आहे. मात्र भारतीय डी-डी-जी-एसमध्ये अफ्लाटॉक्सिनचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळं पशुखाद्य त्याचा वापर करण्यासाठी मर्यादा आहेत, असे उद्योजकाचं म्हणणं आहे. याउलट अमेरिकन डी-डी-जी-एसमध्ये ही समस्या नाहीये. अमेरिकेचं उत्पादन क्षमता ही प्रचंड प्रमाणात आहे. 2024 मध्ये तब्बल 122 टन डी-डी-जी-एसची जागतिक बाजारपेठेत अमेरिकेने निर्यात केलं होतं. पोल्ट्री, पशुखाद्य आणि मत्स्यखाद्यासाठी हे उत्पादन जागतिक पातळीवर प्रथम पसंतीचं मानलं जातं. आता स्थानिक मका आणि सोयाबीन उत्पादकांवरती डी-डी-जी-एसचा परिणाम कसा होणार? जर का अमेरिकेचे दर्जेदार डी-डी-जी-एस भारतात आले, तर त्याचे परिणाम साखळी पद्धतीने होणार आहे. म्हणजेच काय? मका बाजारभावावरती पहिला दबाव येईल. कमी किमतीत आणि चांगल्या गुणवत्तेचं अमेरिकन डी-डी-जी-एस उपलब्ध झाल्यास भारतीय मक्याच्या मागणीवरती आणि दरावरती मोठा परिणाम होऊ शकतो. सोयाबीन आणि सोयाबीनवरती याचा दरावरती घसरण होऊ शकते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पशुखाद्यासाठी जे प्रोटीन सोयाबीन वापरली जाते. जर डी-डी-जी-एस हे स्वस्त पर्याय म्हणून उपलब्ध झाला, तर सोयाबीनची मागणी कमी होईल आणि जर का सोयाबीनची मागणी कमी झाली, तर त्याचा थेट फटका सोयाबीनच्या बाजारावरती बसू शकतो आणि सोयाबीनचा बाजारभावही कमी होऊ शकतो. दुसरा प्रश्न उरतो तो म्हणजे नॉन जीएम ब्रँडिंग जी भारताची बनलेली आहे आणि निर्यातीचं भविष्य काय असणार आहे? भारत सध्या जगाला नॉन जीएम मका आणि तांदूळ पुरवणारा देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भारतीय उत्पादकांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे आणि त्याला चांगला भावही मिळत आहे. आता अमेरिकन जीएम आधारित डी-डी-जी-एस भारतात आल्यावर आपल्या देशाची या नॉन जीएम ब्रँडिंग आणि एकूण निर्यात वर काय परिणाम होईल याचा सखोल अभ्यास करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आता या आयातीचा जो अ, आता आयातीचा जो दबाव आहे आणि आत्मनिर्भरतेचा जो पेच यामुळं तयार झालेला आहे त्याबद्दलही जाणून घेऊया. पशुखाद्य उत्पादकाच्या मते सध्या भारतात डी-जी-जी-एसचा भाव कमी आहे. त्यामुळं लगेचच अमेरिकेतून मोठ्या आयात होईल याही शाश्वती नाही. पण भारतीय बाजारावर या आयातीचा कायमस्वरूपी दबाव राहणार आहे. यासोबतच
भारताने पशुखाद्यासाठी लाल ज्वारी आयात आणि सोयाबीन तेलाची आयात वाढवण्याचंही मान्य केलं आहे. एकीकडे खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या गप्पा आणि दुसरीकडे मुक्त आयातीत दिलेली परवानगी यामुळं भारतीय तेलबियाणे उत्पादकाचे भविष्य टांगणीला लागलेलं आहे. शेवटी निष्कर्ष एवढाच आहे, की वाणिज्य मंत्र्याचा दावा आहे, की भारतीय शेतकऱ्या हा सुरक्षित आहे. पण टी-डी-जी-एस आणि सोया तेलच्या आयातीमुळं कृषी बाजारपेठेचे समीकरण निश्चितच बदलणार आहेत. तर त्याबद्दल जे काही संक्षिप्त माहिती पुढे येते त्याचा कसा परिणाम होऊ शकतो, त्याबद्दल वेळेतच मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सतर्क करण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी विनंती आहे, परत एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.